आज 30 एप्रिल 2020. 10वी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करू द्या. शिक्षकांकडून मागणी. विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था पाहून अस्वस्थ झालेले आमदार कपिल पाटील करणार महाराष्ट्र दिनी उपोषणाला सुरुवात. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांना 20% अनुदान निधी वाटप करावा. महाराष्ट्रातील विविध भागांमधील जे आमदार आहे या आमदारांनी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व इतर जे अनुदानासंदर्भातील घटक आहे यांना निवेदन देण्याकरिता केलेली आहे सुरुवात. प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघातील जे काही विनाअनुदानित शिक्षक आहे हे विनाअनुदानित शिक्षक, त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून आमदारांना होती मागणी. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील जे सर्व विनाअनुदानित शिक्षक आहे यांच्याकडून आमदारांमार्फत जे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, शिक्षण मंत्री व इतर संबंधित अनुदानासंदर्भातील घटकांना हा जी माहिती आहे, विनाअनुदानाची जी अस्वस्थता आहे, 20 वर्षापासून पगार मिळालेला नाही आहे, तर त्याची करिता आमदारांकडून निवेदनं जाण्याकरिता सुरुवात झालेली आहे. याआधी देखील भरपूर निवेदनं जे आहे ती आत्ता गेलेली आहे. अजून देखील निवेदनं येत आहे. तर आपण दररोज जे काही निवेदनं येत आहे त्याची देखील माहिती बघत आहोत. त्यानंतर कोरोनामुळे उद्भवलेले शिक्षकांचे प्रश्न सोडवा, शिक्षक आमदार. आता आपण सुरुवातीला इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं जे लक्ष लागलेलं आहे त्यांनी प्रश्न देखील विचारलेले होते निकालासंदर्भात. त्याचसोबत शिक्षकांनी देखील प्रश्न विचारलेले होते 10वी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनासंदर्भात. तर त्या संदर्भात मुंबई येथून काही प्राथमिक माहिती आलेली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत 3 मे नंतर केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या CBSE 10वीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन कामास मुभा मिळावी यासाठी मार्गदर्शन सूचना तयार करण्याचे आदेश दिले आहे. याच प्रसंगी राज्यातही मूल्यांकनास परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. अन्यथा निकालास उशीर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम घरून करावे असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले खरे, मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने अद्याप अनेक 10वीच्या उत्तरपत्रिका शाळांमध्येच आहेत. आता त्या घरी कशा न्याव्यात याबाबत शिक्षकांसमोर प्रश्नचिन्ह आहेत. अनेक शिक्षकांचे 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असले तरी ते नियामकांकडे कसे न्यायचे याबाबत शिक्षकांपुढे प्रश्न आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षक संघटनांनी 10वीच्या उत्तरपत्रिका याआधी घरी देण्यात याव्यात आणि वर्क फ्रॉम होम याद्वारे उत्तरपत्रिका तपासण्याचे शिक्षकांना आदेश द्यावे अशी मागणी शिक्षक आमदार यांनी शिक्षण मंत्री महोदया प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र याबाबत निर्णय घेण्यास उशीर झाल्याने जवळपास सर्वच विषयाच्या उत्तरपत्रिका या शाळेत किंवा केंद्रावर अडकून पडल्या आहेत. त्या शिक्षकांना घरी तपासण्यासाठी देण्याचे नियोजन केले असते तर ते काम शिक्षक घरी करू शकले असते आणि हा गोंधळ निर्माण झाला नसता. 3 मे नंतर शिक्षकांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून शाळांमधून उत्तरपत्रिका आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्यवाहक यांनी केलेली आहे. भूगोलाच्या गुणांबाबत संभ्रम. 10वीची भूगोल विषयाची परीक्षा रद्द केली आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करताना विद्यार्थ्यांना याचे गुण कसे दिले जातील याबाबत लवकरच मार्गदर्शन केले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र हा निर्णय घेऊन 10 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला तरी याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परिणामी राज्य शिक्षण मंडळाने याबाबत निर्णय जाहीर करून विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा असे
यावेळी शिक्षक भारतीचे जे पदाधिकारी आहे यांनी स्पष्ट केले. तर अशा प्रकारची परिस्थिती प्रथमच उद्भवली असून शिक्षण मंडळ याबाबत विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल असा विश्वास माजी शिक्षण संचालक डॉक्टर वसंत काळपांडे यांनी व्यक्त केलेले आहे. यात विविध पर्यायांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. आता यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागलेलं आहे त्या मुद्द्याकडं माननीय कपिल पाटील शिक्षण यांनी काही उपोषण करण्यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे. विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था पाहून अस्वस्थ झालेले आमदार कपिल पाटील करणार महाराष्ट्र दिनी उपोषणाला सुरुवात. तर त्याचसोबत आणखी देखील काही मागण्या आहे. तर माननीय शिक्षण मंत्री पहिली मागणी, माननीय हायकोर्टाने 2012 मध्ये त्यानंतर नियुक्त शिक्षकांचे पगार त्वरित सुरू केले. त्यानुसार उर्वरित शिक्षकांचे पगारही पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचे आपण मान्य केले होते. आणि दुसरा आता महत्त्वाचा मुद्दा आहे, विनाअनुदानित शिक्षक व कर्मचारी यांना 20% व त्यापुढील अनुदान देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात यातले काहीच घडत नाही. लोक उपाशी मरत आहेत. त्यात कोरोना म्हणून उद्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिनी मी लाक्षणिक उपोषण करत आहे. कपिल पाटील वि.प.स. तर या पद्धतीने आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांची जी अवस्था आहे, काही दिवसांपूर्वीच जे विनाअनुदानित शिक्षक आहे हे यांचं देखील काही कारणामुळे जे विनाअनुदानित जे धोरण आहे 20 वर्षापासून असल्यामुळे यामुळे जे संपूर्ण कुटुंबावरती आर्थिक परिणाम होऊन विपरीत परिस्थिती ओढवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांमुळे. आणि याचाच आणखी एक बळी जो आहे तो काही 1-2 दिवसांपूर्वीच गेलेला आहे. तर आता तरी कुठंतरी शिक्षकांना वाटतंय की हे आत्तापर्यंत एवढे बळी गेलेले आहे शिक्षकांचे विनाअनुदानित धोरणामुळे, तर कुठेतरी यामुळे जे सरकारला जाग येईल, या आधीच्या सरकारला जी काही 20 वर्षामध्ये होती त्यांना देखील आतापर्यंत जाग आलेली नव्हती. आता तरी या सरकारला जाग येईल असं कुठंतरी शिक्षकांना वाटत आहे. भविष्यामध्ये तेही काय निर्णय होईल याकडे सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. आता हे होत असताना विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांना 20% अनुदान निधी वाटप करावा ही मागणी जी आहे ती आमदार महोदय करत आहे. विविध मतदारसंघातील जे आमदार महोदय आहे, कारण मतदारसंघामधील जे काही शिक्षक आहे विनाअनुदानित शिक्षक, त्याचसोबत विनाअनुदानित शिक्षकांचे कुटुंबीय असतील, मुलं असतील, आईवडील असतील, इतर नातेवाईक जे आहे ते आमदार महोदयांकडे सातत्याने मागणी करत आहे की आपण हा प्रश्न मार्गी लावावा. आपले जे कोणी मंत्रिमंडळामध्ये किंवा इतर जे अनुदानासंदर्भातील जे घटक आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजेच अर्थमंत्री, त्याचसोबत शिक्षण मंत्री, मंत्रालयातील जे अधिकारी आहे अनुदानासंदर्भातील, त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्वांचं अनुदानाचा जो काही प्रश्न आहे, जे अघोषित बांधव आहे त्यांना घोषित करणे, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील जे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांचे नातेवाईक असतील, हे प्रत्येक जे महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार महोदय आहे यांच्याकडे मागणी करत आहे. आणि त्यामुळे ही मागणी झाल्यामुळे जे आमदार महोदय आहे त्यांनाही नाईलाजास्तव जे काही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, या घटकांना काही पत्र पाठवावे लागत आहे. ईमेलद्वारे एक आता पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. याआधी देखील आपण दररोज बघतोय वेगवेगळ्या मतदारसंघामधून जे आमदार महोदय आहे ते त्या मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न हे सातत्याने मांडत आहे. परंतु आता सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देतंय का हेही येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आज जे पत्र आलेलं आहे हे पत्र संजय मामा विठ्ठलराव शिंदे, विधानसभा सदस्य करमाळा, तर 20/4/2022
20 रोजीचं हे पत्र आहे. आता या पत्राचा जो जावक क्रमांक आहे तो आहे AN 08/20. पत्र देण्यात आलेलं आहे नामदार श्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, आणि त्याचसोबत शिक्षण मंत्र्यांना देखील पत्र देण्यात आलेलं आहे. तर आता विषय आहे नेहमीप्रमाणे विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना मंजूर 20% अनुदान निधी वाटप करण्याबाबत. महोदय, उपरोक्त विषयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय क्रमांक उमाशा 2015-प्रक्र 283 SM 4 दिनांक 13 सप्टेंबर 2019 मध्ये नमूद निकषांची पूर्तता करणाऱ्या कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खाजगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, जादा तुकड्या, अतिरिक्त शाखांना 20% अनुदान उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार अनुदानास पात्र उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना 20% अनुदान टप्प्यासाठी 106,74,72,000 रुपयांची तरतूद शासनाने मंजुरी देऊन 2019-20 अर्थसंकल्पात समावेश केला आहे. परंतु प्रचलित नियमानुसार अनुदानाच्या निधीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सदर विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत अपुऱ्या व तुटपुंजा पगारामुळे 2 वेळेचा खर्च भागविणे जिकिरीचे झाले आहे. शासन आज अनुदान देईल, उद्या अनुदान देईल या आशेवर शिक्षक उपाशीपोटी राबत आहे. यातील बहुतांशी कर्मचारी हे सुट्टीच्या कालावधीत मिळेल ते काम, त्यामध्ये दुकानात रोजंदारी, मजुरी, गवंडी काम, दुग्ध व्यवसाय, शेती, भाजीपाला, रिक्षा चालवणे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे असे कामं करत आहे. तसेच देशभरात कोरोना विषाणूचं थैमान घातल्याने याची झळ विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोसावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीत त्यांची उपासमार होत असून अनेकांची कुटुंबे उघड्यावर पडलेली आहेत. सदरप्रमाणे 20% अनुदान वितरणाचा शासन निर्णय त्वरित निघाल्यास समाजातील पिढी घडविणाऱ्या या घटकाला संजीवनी मिळणार आहे. तरी 20% अनुदान वितरणाचा शासन निर्णय होण्यासंदर्भात आपण विशेष लक्ष देऊन विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. त्याचसोबत आता आमदार ज्या पद्धतीने आपल्या मतदारसंघातील जे काही सर्व शिक्षक आहे, विनाअनुदानित शिक्षक, त्याचसोबत त्यांचे नातेवाईक ज्या पद्धतीने आमदार महोदयांकडे गाऱ्हाणं मांडत आहे, त्याचसोबत शिक्षक आमदार जे आहे त्या शिक्षक आमदारांकडे देखील त्यांच्या मतदारसंघातील जे शिक्षक आहे ते देखील अनुदानासंदर्भातील जे प्रश्न आहे ते सातत्याने मांडत आहे आणि परिणामी कुठंतरी आमदार महोदय असतील किंवा शिक्षक आमदार महोदय असतील यांना देखील याची दखल घ्यावी लागत आहे. तर त्याच संदर्भात जे आमदार महोदय आहे, शिक्षक आमदार महोदय यांनी एक मागणी केलेली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवा शिक्षक आमदार. तर कोरोनामुळे हे जे काही उद्भवलेले शिक्षक व शिक्षकांचे जे प्रश्न आहे ते सोडवा अशी मागणी जी आहे ती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलेली आहे. परभणीवरून ही माहिती आलेली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या शिक्षण व शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत अशी मागणी औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मंगळवारी दिनांक 28 रोजी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका माननीय वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केले आहे. या पत्राद्वारे आमदार विक्रम काळे यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनमध्ये शाळांची कोणतीही तपासणी झालेली नाही आहे. 13 सप्टेंबर 2019 रोजी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना मंजूर केलेले अनुदान संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांना अदा करण्याचे आदेश द्यावेत. 40% वेतन अनुदान देय असणाऱ्या शाळांना वेतन अनुदान नियमित करण्याचा आदेश निर्गमित करावेत. मंत्रालय स्तरावर अनुदानास पात्र झालेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व 2012-13च्या वर्ग तुकड्यांचे प्रस्ताव अनुदानास पात्र घोषित करून त्यांना वेतन अनुदान मिळण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात
राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर प्रमुख केंद्र असून या ठिकाणी बाहेर राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी पालकांसह आले आहेत. त्यामुळे 1 मे नंतर त्यांना सुट्टी लागत असल्याने त्यांच्या गावी जाण्याचा व्यवस्था करण्यात यावी. तसेच दिल्ली व राजस्थानमधील कोटा येथे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. त्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना अवगत करून त्यांची त्या जिल्ह्यात घेऊन येण्याची व्यवस्था करावी. वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा कोरोना संपल्यानंतर घेण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. इंग्रजी शाळांचा RTE परतावा तातडीने वितरित करण्यात यावा. 10वी-12वी परीक्षेचे निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षक नियामकांना शाळेत व बोर्डात ये-जा करण्यासाठी पासची व्यवस्था करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेशित करावे. अशा विविध मागण्या औरंगाबाद विभाग शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना पत्राद्वारे केल्या आहेत.